ब्रह्मदयाची बोधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती शब्दज्ञाने दया गुरुपदेशिती नाही त्याशी मुक्ती कदा काळी संसारी तरुण शिष्याशी तारिती तेची मानी जेती गुरु एक काम क्रोध लोभ जे का न शिवती तेची ओळखी सद्गुरु जाण त्या ज्यासी नाही भेद ब्रह्मी एकाकार म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु शब्द ज्ञाने दया गुरु उपदेशिती नाही त्यासी मुक्ती कदा काळी विठ्ठल विठ्ठल सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद युक्ता विद्रुमहे मणिरधवलच्छाये मुखैद्रक्षिणी युक्तामिन्दुनिबद्धरत्नमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्री वरदा भयांकुशकशां शूलङ्कपालङ्गतां शङ्खं चक्रमथार्विन्दुरां हस्तैर्वहन्तीं भजे शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे मालापात्रे च नमरुशूले शङ्खसुदर्शने यत्र यत्र रघुनाथकीर्तनं बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं गुरवे प्राङ्नमस्तुते विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदयाची बोधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुरायांचं वैभव जे आहे ते वैभव सांगतात. हे बघा, या जगात सगळ्यात कठीण गोष्ट एक आहे, ब्रह्म प्राप्त होणं. जीवाला ब्रह्मरूपता येणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. समजा जीवाचं प्रारब्ध सुईचं होणं, त्याच्या ग्रहाच्या पीडा नष्ट होणं किंवा त्याच्या अंतःकरणाच्या इच्छा पूर्ण होणं, अरे ह्याला तर वेदापासून अभिचारिकापर्यंत सगळेच्या सगळे मार्ग आहेत. काही पण करून माणसाला नीट होता येतं. औषधी करता येते, मंत्र घेता येते, ते औषधी मंत्र तंत्र या सगळ्या गोष्टींनी जीवाला अनेक प्रकारच्या पाहिजे त्या सिद्धी प्राप्त होतात. पण देवत्व सुद्धा प्राप्त करायचं म्हणलं तरी सुद्धा, इंद्रत्व प्राप्त करायचं म्हणलं तरी सुद्धा वेदामध्ये हजारो उपाय आहेत. पण वेदाच्या अभ्यासानं सुद्धा जे प्राप्त होण्यासारखं नाही अशी एक वस्तू आहे, ती अत्यंत दुर्लभ आहे आणि ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती आहे. ती फक्त मनुष्य देहामध्ये होत असते. कोंबडी कुत्रं माकड खोकड झाल्यावर त्याला काही होत नाही. मनुष्य देहात आला म्हणजे तो एक त्या लायकीचा आहे. आता त्यानं नाहीच मिळवून घेतलं त्याला काही इलाज नाही. पण हे नक्की कशानं मिळेल म्हणजे आपण नादी लागायचो. समजा असा विचार करा, वेदाध्ययनाच्या नादी लागलो, वेदाध्ययन करीत आयुष्य गेलं आणि वेदाध्ययनाने देव नाही मिळाला म्हणजे मग घोटाळाच झाला. काही खात्रीनं परमात्मा मिळायची एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रीगुरु. मनुष्य देह मिळाला म्हणजे हा जसा आपल्याला स्वाभाविक प्राप्त झालाय अशी श्रीगुरूंची प्राप्ती स्वाभाविक होईल असं कुणी डोक्यात नाही ठेवायचं. श्रीगुरूंची प्राप्ती भगवंताच्या कृपेनं, श्रीगुरूंच्या अनुकंपेनं, आपल्या स्वतःच्या अनेक मोठ्या मोठ्या प्रयत्नानं श्रीगुरूंना दया येऊन जर आपल्याला त्यांची उपलब्धी झाली तर आपण नशीबवान आहोत. पण म्हणजे ब्रह्मप्राप्ती व्हायची खात्रीची गोष्ट म्हणजे श्रीगुरूंची उपलब्धी होणं एवढी एकच. दुसऱ्या कशात खात्री नाही महाराज. आपण ब्रह्मरूप होईल ह्याची खात्रीच नाही. दुसऱ्या कोणत्या पण साधनेत नाही. भक्ती करा, ज्ञान मिळवा, नाहीतर आणखीन कर्म करा, नाहीतर योग करा.
या सगळ्या गोष्टींना श्रीगुरूंची प्राप्ती झाली का नाही, तुम्ही फक्त तुळशीला पाणी घालताय का नाही, एवढ्यानंच ब्रह्मरूपता मिळेल. मग भक्ती करताय का नाही, तेवढ्यानंच ब्रह्मरूपता मिळेल. मग तुम्ही कर्म करताय का नाही, त्यानेच ब्रह्मरूपता मिळेल. आणि तुम्ही काहीच करीत नाही का नाही, त्याने बी मिळेल. आणि संसार करताय का, त्याने बी मिळेल. म्हणजे कोणत्याही गोष्टीला फक्त कनेक्शन कशाला पाहिजे, श्रीगुरूंचं पाहिजे. माणसाला मिळते महाराज, ब्रह्मरूपता प्राप्त होते. कारण फार मोठी गोष्ट आहे मनुष्यत्व मिळणं म्हणजे. आता हे तर आपल्याला भगवंतानं दिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की जर श्रीगुरूंची उपलब्धी झाली तर नाद मिटला. आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ब्रह्मजयाची बोधेची पावत, म्हणजे ज्यांच्या केवळ बोधानं जीवाला ब्रह्मप्राप्ती होते. फक्त सांगायचं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यात कठीण साधन श्रवण आहे. कारण श्रवण परस्वाधीन आहे. श्रवण म्हणजे आपल्या हातातलं नाही ना, श्रीगुरूंच्या मनात आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला सगळा काळ आयुष्यातला अनुकूल आहे असं पण काही नसतं. बरं, श्रीगुरू अखंड अनुकूल आहेत असं पण नसतं. आणि श्रीगुरू उपदेश करतील आपली अंतःकरण वृत्ती अनुकूल आहे असं पण नसतं. म्हणून अंतरंग साधनामध्ये सगळ्यात पहिलं साधन श्रवण आहे. आणि श्रवण म्हणजे आपल्या हातातलं नसतं, श्रवण म्हणजे श्रीगुरूंच्या हातातली गोष्ट आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे बघा, त्यांनी सांगायला सुरुवात केली का, त्या सांगण्यातच जीवाला ब्रह्मप्राप्ती होती. ज्ञानोबारांनी त्याची मात्रा इतकी बारकोशी सांगितली, म्हणजे मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. आता असा विचार करा, आपल्याला जर परब्रह्माची प्रतीती त्यांच्या थोड्या सांगण्याहून आली, ऐकून घ्या, तर आपल्याला त्याची फार मोठेपण कळलं असं नाही सांगता येत. कारण आपण वृत्तीनंच लहान माणसे, आपल्याला कळलं अशातला काही भाग नसतो महाराज. कारण कसं आहे, आपल्याला असं वाटतं माझ्या आईपेक्षा कोण मोठा असेल, माझ्या बापापेक्षा कोण मोठा असेल, माझ्या भावापेक्षा कोण मोठा असेल, माझ्या पोरापेक्षा कोण मोठा असेल, माझ्या मित्रापेक्षा कोण मोठा असेल, असं जीवाला वाटू शकतं. समजतंय? श्रीगुरूंना मोठेपण देणं म्हणजे फारच मोठ्या माणसाचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, श्रीगुरूंच्या केवळ शब्दानं मला ब्रह्मानुभूती होते आहे हे समजायचं म्हणल्यावर अतिसूक्ष्म आणि अतिशुद्ध वृत्ती पाहिजे. शुद्ध वृत्तीला समजू शकतं महाराज, बाकीच्याला समजायचं तर प्रश्न पण येत नाही. पण हे बघा, तुमच्या आमच्यासारख्याला नाही समजलं तर श्रीगुरूंना समजतं का नाही, ह्या शब्दाचा परिणाम झाला बरं का ह्यांच्यावर, का नसेल समजत. आपल्याला समजतं, त्यांना समजत नसतं. आपल्याला कदाचित नाही समजलं, त्यांना समजतं. आणि समजलं की तो प्रयत्न ज्यादा करतील का कमी करतील, ह्याला जे अत्यंत सूक्ष्म रूप प्राप्त झाले त्याच्यापेक्षा. म्हणून ते पुन्हा श्रवणाचा सपाटा सोडित नाही, आहे का? ह्याला सांगायची म्हणजे मग ती गंगा वाहिल्यासारखी भडा 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 ओघ चालू होतो. महाराज सांगतायत, केवळ त्यांनी बोध करायला सुरुवात केल्याबरोबर ज्याला ब्रह्मप्राप्ती होते. एवढ्याच एका कारणानं. ह्याच्या साधना गृहीत धरायची काही गरज नाही, ह्याची चित्तवृत्ती शुद्ध आहे गृहीत धरायची काही गरज नाही, ह्याच्याजवळ अधिकार आहे का नाही बघायची गरज नाही, ह्यांनी यज्ञ केलेत का, योग केलेत का, तपश्चर्या केलेत का, ह्याचे आचरण नीट आहेत का, कोणत्या सुद्धा गोष्टीचा, ज्या गोष्टीला अजिबात अडथळा होत नाही आणि परब्रह्म वस्तूची उपलब्धी होतेच होते, अशी एकमात्र वस्तू म्हणजे श्रीगुरूंचा बोध आहे. समजतंय? फक्त आपल्या अंतःकरणात ही माझा पोरगा आहे, ही माझा भाऊ आहे, ही माझा बाप आहे, ही माझा मित्र आहे, ही माझा आणखीन पाहुणा आहे, एवढी जी आपल्या तुमच्या आमच्यासारख्याच्या मनात वृत्ती असती, तितकं जरी आपल्याला ही माझे श्रीगुरू इतका जवळ, इतकी जवळच तुमच्या आमच्यासारख्याला देत आले चिकार झाले, ह्याच्यापेक्षा ज्यादा काय नाही आपल्याकडनं अपेक्षा, आहे की नाही? पण नुसतं तुकाराम महाराज सांगतात का नाही, बाकीच्या ठिकाणी असली नाही राव सोय, पण त्या साधूंच्या जवळ अशी सोय आहे, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस, पुढे ना, पुढे आस, त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, पुढे आ.
म्हणवलं आपल्या स्वतःला तर पुढे या सवरेना, पुढं काही सुद्धा शिल्लक राहत नाही महाराज. आशा नावाचे शिल्लक राहत नाही. त्यांचं दास फक्त म्हणवलं की काम भागतंय आपल्याला. महाराज सांगतात मी त्यांचा दास आहे म्हणल्यावर त्यानं सांगितलं बस इथं ऐक, आता नाही म्हणेल का? नाही. आणि ती त्याचा परिणाम केल्याशिवाय सोडतील का? कारण तुम्ही आम्ही बघा, आपल्या अंतःकरणात एखाद्याबद्दल अनुकंपा निर्माण झाली आहे की, तर आपल्याजवळ जेवढं त्याला मोठे करायचं मोठं करायचं साधन असेल ते वापरायचे हायगही आपण करू का? आपल्याजवळ जी गोष्ट आहे ती सगळीच्या सगळी त्याला शिकवू, त्याला देऊ, त्याला समजून सांगू का नाही सांगायचो? सांगू. आणि श्रीगुरूंच्या जवळ तर परब्रह्म वस्तू रूप करायची ताकद आहे महाराज. मग त्यांना माहिती ह्याच्याजवळ कशानं होईल म्हणजे जप काय करतं ही मेल्या तोंडाचं. ऐकायला बसल्यावर कसे हे बघा, वृत्तीला एकाग्र करायची ताकद तर शब्दात आहे बरं का. कारण जप करायचा म्हणजे त्या माकडीच्या पिल्ल्यानं माकडाला धराव का नाही तसं आहे. आणि श्रवण करायचं म्हणजे कसं आहे, त्या मांजराच्या पिल्ल्याला मांजरानं धराव का नाही तसं आहे. त्यांनी सांगायचे आणि आपण ऐकायचे. आपल्याला थोडंसं ऐकून घ्यायची ताकद असली का नाही तरी त्यांनी सांगितलं नाही कळलं तर पुन्हा सांगतात, नाही कळलं तर पुन्हा सांगतात, नाही कळलं तर पुन्हा सांगतात. आणि पुन्हा पुन्हा सांगितलं तर सांगणं बी वाया जात नाही आणि ऐकणं बी वाया जात नाही. ह्याच्या अंतःकरणावर त्याचे परिणामच होतात. आपण गंगेत स्नान केलं तर पावित्र्य येतं महाराज. सगळं शरीर मल येतो, नष्ट होऊन जातो, पवित्रता येते. पुन्हा केलं पुन्हा पवित्रता, पुन्हा केलं पुन्हा पवित्रता येते, पुन्हा केलं पुन्हा पवित्र. मग म्हणजे पुन्हा केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा करायचंय तर आपण अपवित्र मनानच होत असतो, पण पुन्हा ती पवित्र करते है का नाही. थोडक्यात गोष्ट अशी महाराज सांगतात की जीवाला श्रवण जर द्यायला लागले ते तर त्या श्रवणानं ब्रह्मरूपता देतात महाराज. कारण त्यांचं श्रवण म्हणजे काही ह्याचं मनोरंजन व्हावं असं नाही, आपलं व्हावं असं नाही, त्याला कशातनं तरी मान मिळावा असं नाही, धन मिळावं असं नाही, कुठंतरी सत्ता मिळावी असं नाही, तर ह्याचा एकमात्र उद्देश हा कृतार्थ व्हावा एवढाच एक असतो महाराज. आणि असला मोठा उद्देश घेऊन फक्त श्रीगुरूच उपदेश करू शकतात, दुसऱ्याचं काही काम नाही महाराज. महाराज आमचे नाथ महाराज तर सांगतात मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आई ते परी शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते श्री कृष्ण त्या ते सद्गुरु मानी विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या बोधानं जीव ब्रह्मरूपाला प्राप्त होतो, या जगामध्ये सगळ्यात किमतीची तेवढी एकच वस्तू आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे याचा अर्थ असा करायचा की ह्याच्याहून दुसरं काहीच नाही. या जगात शाश्वत काय आहे म्हणजे ब्रह्म आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या ब्रह्माना जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होतं का म्हणजे अजिबात नाही होत. ब्रह्म कशाला जीव ब्रह्म करतोय जीवाला आहे का नाही. पण जीवाला ब्रह्मरूप करणारी अशी शाश्वत जी गुरुमूर्ती ना, गुरुमूर्ती ती शाश्वत आहे, ती उपदेष्टी आहे आणि आपल्या बोधानं जीवाला ब्रह्मरूप करते. आता ह्याचा विस्तार पुष्कळ करता येईल बरं का, पण आपल्याला अगदी थोडक्यात विचार करायचा आहे. आता वाटचाल न करता वाटचालीचं कीर्तन आहे म्हणतोय आपण. पंढरीची वाटचाल न करता वाटचालीचं कीर्तन. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात ब्रह्मजयाची बोधेची पावत. ज्यांनी बोध करायला सुरुवात केली की कारण हे बघा शब्दज्ञानाची कमतरता बोधानं सगळी संपून जाते बरं का. आणि बोध म्हणजे अनुभव आहे तो प्रत्यक्ष करून द्यायला कारणीभूत होतो. म्हणजे तो नुसता शब्दानं आपल्याला सुद्धा शब्दात गुंतवीत चालत नाही महाराज. त्यानं शब्दाचं प्रतिपादन करायचं, त्या शब्दानं गरज पडल्यावर विरून जायचं आणि वस्तू हातात द्यायची, ह्याला बोध म्हणायचं. वा 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 शब्बास. बोधचंद्राची आकळा विखुरलिया होतिया एक वळा ते कृपा पुनी वलिळा करी जयाची. ज्ञानोबराय सांगतात बोधचंद्राच्या कळा विखुरलेल्या आहेत.
आता प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, चतुर्थीला एकादशी पाहिजे म्हणलं तसं नाही. कारण काय काय माणसं म्हणतात, होय हो महाराज चतुर्थीला एकादश आल्यावर कसं करायचं म्हणजे ती येतच नाही. चतुर्थीला एकादश कधीच येत नाही, आहे का नाही. एकादशीला प्रदोष येत नाही, लय झालं तर द्वादशीला येतो, आहे का. नाहीतर एक दिवस सोडून येतो बिचारा पलीकडं, तसं येतच नाही कधी. आता चतुर्थीला जो चंद्र आहे तो चंद्र अष्टमीला असतो का म्हणजे नाही, नाही. अष्टमीचा चतुर्थीला असतो का म्हणजे नाही. तर म्हणजे गोष्ट अशी, ह्या सगळ्याच्या सगळ्या बोधकळा एकत्र करण्याची ताकद या श्री गुरुराय. श्री गुरुराय कृपापणे पुनी वलिळा करी जाय. जीवाला मायेचा अनुभव पाहिजे असला का नाही तर ती पण मिळतो. त्याच्यातनं नीट 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 व्हायची पाहिजे असली योग्यता तर ती पण त्यांच्या योग्यतेनं प्राप्त होती श्री गुरुरायांच्या कृपेनं. आणि परिपूर्ण अशी चंद्रत्वाची जी पौर्णिमेची काळ आहे पूर्णत्वाची, आणि ती पण त्यांच्या कृपेनं प्राप्त होती. म्हणजे काही नाही, इथून संपूर्णत्व त्यांच्या बोधामध्ये प्राप्त होतं महाराज. आणि असं नाही आपल्याला प्रतिपदेची वाट बघायची मग प्रतिपदेचा चंद्र, द्वितीयेची वाट बघायची मग द्वितीयेचा चंद्र, असं नाही महाराज. जर जीवाला प्रतिपदा आहे का नाही, तिचाच मेळ 15 दिवस नाही बसला तर 15 दिवस प्रतिपदा, तिथून पुढे द्वितीय, आणि द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी एकदमच मेळ बसला की एकदमच बरं का. आणि त्याची गरज पडली तर एकदमच प्रतिपदा ते पौर्णिमापर्यंत सगळ्याच काळा. खऱ्या तर ह्या विखुरलेल्या आहेत. कारण बोधाचे टप्पे आहेत महाराज. ह्या विवेक चूडामणीमध्ये आपल्या लक्षात येतं की जीवाने अभ्यास इतका जबरदस्त करायचा असतो का नाही, कारण त्याच्या अंतःकरणात सारखे असता पाहिजे. हे बघा, ह्याच्या अंतःकरणाची धडपड बघितली का नाही, मग श्री गुरुरायांची अंतःकरण वृत्ती ना ती कृपेने इतकी परिपूर्ण होते का नाही, आहे का. समजा गाय आहे, तिचं वासरं सोडलं, वासरू सोडलं, सोडल्या सोडल्या त्या वासराने काय केलं, असं चिंगाट पळालं, काटवाळ खायला लागलं बरं का. ही इकडे येडं घालती, ती म्हणली हो ह्याला सोडलं तर कुठं गेलंय ती. आता त्याने विचार केला, तिच्या कासत तोंड घातलं तर ती पिऊ देतय का लगेच वडतं. त्याच्यापेक्षा ही तरी खावा आपण, वाडूळ का व्हायचंच नाही. त्या वासराची कासावीस झालेली बघितली म्हणजे त्या गाईला पाहणा येतो का नाही महाराज. तानयाचे लागता झटे तेणे अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचे आहे का नाही. म्हणून गोष्ट अशी होते महाराज, त्या श्री गुरुरायांना ह्याच्या जवळची अर्थता बघितल्यावर त्यांना उपदेशाला किती उल्हास येत असत. अहो म्हणजे ह्याचं काय लक्षच नाही बरं का, कवर बी सांगा ह्याचं लक्षच नाही. तरी म्हणले त्याचं लक्ष वेधून घ्यायसाठी मग ज्ञानोबा तर असलं कौतुक सांगतात महाराज. जई बाळक जई जेव विजे, बाळाला जीव घालायचे तर घास विसा ठाई कीजे. एक घास आहे त्याचे 20 घास करायचे, 20 गोष्टी सांगायच्या आणि त्याला नादी लावून खाऊ घालायचा. बरं पोरगं बी असं छाप खाऊ घातलं का नाही, त्याने वाडूळ तोंडात धरून बसायचं, खातच नाही, चावीत नाही, गिळीत नाही. पुन्हा खवळलं थोडं, तोंड वास म्हणलं की तोंडात घास आहे. आताच आहेत महाराज त्या माऊलीला. म्हणून महाराज सांगतात, हे बघा तसं श्री गुरु माय जे आहे ना त्याला बोध करायला लागते. आणि बोध इतका कसा काय करते, त्याचं कारण असं आहे महाराज, ती शाश्वत गुरुमूर्ती, शाश्वत, त्याच्यात कधीही नाश न होणारी. कारण हे बघा आजपर्यंत उपदेश केलेले महर्षी व्यास आहेत, महर्षी शुक आहेत, महर्षी आचार्य महाराज आहेत, आचार्य शंकर आहेत, जगद्गुरु तुकोबार आहेत, माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, निवृत्तीनाथ आहेत, सगळेच्या सगळे एक आहेत महाराज. काही सुद्धा भेद नाही यांच्या उपदेशात, नाही ह्यांच्या तळमळीत, नाही ह्यांच्या उपदेशानं प्राप्त होणाऱ्या फळात, नाही ह्यांच्या कळकळीत, नाही, सगळ्यात काही बदल नाहीत महाराज. म्हणून ती शाश्वत गुरुमूर्ती आहे. ज्ञानोबा सांगतात, ज्याच्या उपदेशानं जीव ब्रह्मरूप होतोच होतो त्याच्या श्रीगुरु. आमच्या बाबांनी तर सांगितलं, गुरूंच्या ज्ञानाला गुरुत्व नाही संभवत, देहाला गुरुत्व संभवत. कारण सेवा ज्ञानाची जीव काय करणार बरं. माऊली सुद्धा स्पष्ट सांगतात, तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, है की नाही. मग अपेक्षित जे आपुले. आता इथं चरण
सांगितलं. आणि तेही सांगती पुसिले. ऐकलं का? आता हे बघा, कर्मेंद्रिय कोणते कोणते येते? हात पाय, है का नाही, गुदद्वार, मूत्रद्वार, आणखीन तोंड. संपलं का नाही? पायापासून तोंडापर्यंत सांगितलं. तोंडापर्यंत पाय, तनु मनु जीवे चरणासी लागावे, है का नाही. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसिले. इथं तिथं ज्ञानाचा काय संबंध लागतोय का महाराज? ही कर्मेंद्रियाचा आहे सगळा विषय. या देहाला गुरुत्व संभवतं, ज्ञानाबिनाला नाही, है का नाही. आळंदीत काय ज्ञानाची समाधी का ज्ञानोबरांची समाधी, है का नाही. देह आहे, देह गुरुत्व म्हणजे. महाराज सांगतात म्हणून साक्षात ती प्रत्यक्ष गुरुमूर्ती जी आहे ती काय आहे? शाश्वत आहे. तिचा नाश होत नसतो महाराज, ते शाश्वत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, ती प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. आणि त्यांनी उपदेश केला, तो उपदेश पण ब्रह्मरूप आहे. आणि जीवाला तो उपदेश अनुभवापर्यंत पोहोचवतो महाराज. म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगतात, ब्रह्मजयाची बोधेची पावत. ते जगी शाश्वत गुरुमूर्ती, शब्द ज्ञाने दया गुरु उपदेशी. ते जगी पावत. श्री गुरुराय आहेत महाराज. हो, ते जगी शाश्वत गुरुमूर्ती, म्हणजे ती गुरुमूर्ती आहे, ती शाश्वत आहे आणि या जगात आहे महाराज. ती या जगात आहे. महाराज सांगतात ज्याच्या उपदेशानं जीव हा ब्रह्मरूप होऊन जातो. आता दुसरी गोष्ट अशी झाली, ज्याला एवढ्या मोठ्या भानगडीत पडायच्या नाही, उगा आपलं त्यांच्याकडनं ब्रह्म समजून घ्यायचंय, त्यांच्याकडनं माया समजून घ्यायची, त्यांच्याकडनं विचारसागर समजून घ्यायचा आहे, त्यांच्याकडनं आणखीन पंचदशी वृत्ती प्रभाकर समजून घ्यायचा आहे. म्हणले ही सांगावं लागेलच ना, त्याचा काय विषय येतो. ह्याच्या का होईना नादी लागला जीव, पण ते सांगितलं तर महाराज ह्याच्या अंतःकरणात नाही उपासना, ह्याच्या अंतःकरणात नाही सेवा, ह्याच्या अंतःकरणात नाही प्रेम. हा उपद विचारतोय तेवढं सांगितलं पाहिजे. सांगितलं तरी पुढचं सांगायला लागलं तर त्याला त्याचं काय घेणं नाही. त्याला विचारलं म्हणजे होय रे कशामुळे संस्थेत गेलाय तू? मला कीर्तन शिकायचे. आता कीर्तन शिकायचं म्हणजे कीर्तन शिकणं एवढाच उद्देश आहे त्याला, दुसरं काय करायचं त्याला? त्याला काय त्याचं कल्याण करून घ्यायचं अशाचा काय भाग नाही महाराज. मग कीर्तन शिकायला लागतो माल तेवढा सोडून किती बी दुसरं सांगितलं ती घेतोय तरी कशाला, आणि घेतला तरी ती त्याचा वापर कशाला करतोय? करीत नाही महाराज. मग माऊली सांगतात त्याचा उपदेश करायचा म्हणलं तर त्याला शब्दज्ञानानंच सांगावं लागेल ना. मग शब्दज्ञाने जया गुरु उपदेशिती. आता श्रीगुरु आहेत ते शब्दज्ञानानं उपदेश करायला लागले तर मग नाही त्याशी मुक्ती कदा काळी. त्याला मुक्ती होत नाही महाराज, कोणत्याच काळात होत नाही. त्या गुरूंनी जरी उपदेश केला पण शब्दज्ञानाने केला. कारण आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा वैताग आहे महाराज. शब्दज्ञाने होसी आगळा, म्हणे मी न भिये कळी काळा, बोधे विन सुख सोहळा, राहिला तो जिव्हाळा वेगळाची. ही गोष्ट वेगळीच राहते मग पुन्हा. म्हणून 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 माऊली ज्ञानोबराय सांगतात की या शब्दज्ञानाच्या उपदेशाला काही उपयोग होत नाही, कारण त्याची मर्यादा शब्दापर्यंत आहे. आणि ह्याला अंतरंगापर्यंत शिरायला यायला लागलं. मनानं श्रद्धा असली, विवेक असला, वैराग्य असलं, समाधिषट संपत्ती, मोक्षत्व असलं, शरणागती श्री गुरुरायांची, उपासना श्री गुरुरायांची, सेवा श्री गुरुरायांची, मग तिथं त्यांना उपदेश करायला असा उल्हास येतो का नाही? मी ऐकलंय, खरं खोटं मला काय माहित नाही. म्हणजे उखर भूमी का नाही तिथं पाऊस पडायला नको म्हणतो. म्हणजे कशामुळे नको म्हणतो? म्हणजे त्या जागेवर पाऊस मागणारच कोणी नाही.
आता जिथं थोडे झाड आहेत, जिथं थोडे वन आहेत, जिथं थोड्या आणखीन काही वनस्पती आहेत, प्राणी आहेत, तर ह्यांना सारखं वाटत असतं इथं पाऊस पडावा म्हणून. त्या दगडाला कुठनं वाटेल पाऊस पडावा? इथं मागणी नाही म्हणून तिथं पाऊस पडत नाही महाराज. आणि जिथं झाडं बिडं लावलीत का वनराई झाली आणि मग तिथं पाऊस पडतोच, कारण तिथं किती जीव वाट बघते ते पावसाची, है की नाही? म्हणून तसं श्रीगुरूंची इच्छा करणारा जो जीव आहे आपल्या कल्याणासाठी, तिथं तर त्यांचा वर्षाव होतोच. मग माऊली ज्ञानोबा सांगतात का नाही, आधीची तोत व कृपाळू वरी हा नाही नाही, जैसा का खवळणे मेघा, आधी जितोत व कृपाळू वरी गुरु आज्ञेचा आला बोलू, जाहले जैसे वर्षा काळू खवळणे मेघा, है की नाही? वर्षा काळे ती मेघाला खवळायला कसा कारणीभूत होतो? हा, वा 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 वा, शब्बास. आधीच चित्त मायेचे वरी मीस जाहले पढियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे, है की नाही? कुणाला समजू शकतं? म्हणून शब्द ज्ञानानंच बोळवतात कोणाला, त्यांच्या उद्धाराचा काही संबंध राहत नाही महाराज. पण संसारी तरुणी शिष्यासी तारिती, पण आता या शब्दज्ञानी पुरुषांची गोष्ट सांगितली की जे अनेक प्रकारचं तत्वज्ञान मस्तपैकी धनामानाधिकासाठी वितरित करीत बसते, ते त्यांच्या संगतीनं कल्याण नाही होणार. आणि जो परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानाचा उपदेश बोध करून जीवाचं तृप्ती करणारे त्यांच्या संगतीनं कल्याण होणार आहे. आता पुढे सांगतात, संसारी तरुणी शिष्यासी तारिती तेची मानी जती गुरु एकी. तर त्या श्री गुरुरायांना गुरु म्हणतात जे स्वतः संसारातनं तरले. आमचे तुकोबाराय सांगतात, कर तरले तरती हा भरवसा. तरले म्हणजे ते तरले, आणि त्यांच्या संगतीला लागतील ते तरती हा भरवसा. ते तर तरलेतच आणि त्या संगतीचे तरणारच आहेत, त्याच्यात काय शंका नाही. नामधारकाचा ठसा, आणि असा त्यांचा नियम आहे महाराज. अशी म्हणजे ती पास झालेली गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात की संसारी तरुणी शिष्यासी तारिती, संसारात ते तरतात. आणि शिष्यत्व ज्याच्या अंतःकरणात आहे त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. कारण जोपर्यंत खरोखर जीवाच्या जवळ शिष्यत्व असलं, तर शिष्यत्व असलं की त्याचा उद्धार होई तोपर्यंत श्री गुरु बद्ध आहेत महाराज. ह्याच्यावर शिष्यत्व नसलं ती काय बांधते ह्याच्यात, है की नाही? समजा पतिव्रता असली, जी पतिव्रता आहे ती अत्यंत अनुरक्त आहे त्या पतींच्या जवळ, तर त्या माऊलीला त्याच्या पतीनं केलेल्या पुण्याचा अर्ध पुण्य सगळंच्या सगळं आयतं मिळतं महाराज. ही नुसती अक्षता टाकलेली बायको असली का नाही, तिने ना आशा करायची असली. आणि जी पतिव्रता आहे तिला त्याच्या निम्या पुण्याची वाटेकरीच असते, त्याला काहीच विचार करायचा नाही. तसं सच्शिष्यत्व असेल ना, त्याच्या उद्धाराची काळजी नाही करायची महाराज. हे बघा, जोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत श्रीगुरु मुक्त नाहीत. श्रीगुरु पुन्हा पुन्हा उद्धार घेऊन त्याला उपदेश करतील आणि त्याला मुक्त करतील. त्यांच्याजवळ काय ऐश्वर्य कमी असतं म्हणून ह्याच्यासाठी इतका अब्दायची गरज पडते, फक्त ह्याला गरज नसते असाच विषय असतो. म्हणून शिष्यत्व जीवाजवळ असलं की मग मात्र त्याच्या उद्धाराची काही काळजी नाही. म्हणून संसारी तरुणी शिष्याशी तारिती त्याची मानी जती गुरु एकी, तेच गुरु मानतात महाराज. काम क्रोध लोभ जे कान शिवती त्याची ओळखी सद्गुरु जाण. ज्यांना काम शिवत नाही, क्रोध शिवत नाही, लोभ शिवत नाही, असं तू नक्की समजून घे की ते सद्गुरू आहेत. कारण भगवान असंच सांगतात की कामस क्रोधस तथा लोभस तस्मादे तत्रयं त्यजेत, है की नाही? काय रे ही ती हा नाही ती कडी साखळ तुटे. काम क्रोध लोभा माझी जीवे होय उभा. वा 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 वा, तो निरयपुरीची या सभा सन्मानू पावे. आणि त्याचा काय उद्धार होतो महाराज? पण ह्याच्या वृत्ती शिवत सुद्धा ज्याला नाहीत, हे विकार ज्याला शिवत नाहीत, महाराज सांगतात त्याच्या उद्धाराची काय काळजी हो.
ते स्वतः तर कृतार्थ होतात, पण शिष्याशी तारीती, पण जो सत्शिष्य या भावनेनं राहतो ना त्यांच्याकडं, म्हणजे त्याचा उद्धार करतातच, ते त्याचा काय प्रश्न नाही. म्हणजे सहज झाला तर बरं झालं, नाही झालं तर आटास करून करतात. हो, सहज बोलणे हित उपदेश, नाही तर मग नाहीच तसं जमलं तर करुणी साया असं शिकविती. अत्यंत कष्ट करून का होईना पण त्याला शिकवल्याशिवाय सोडित नाहीत. आता महाराज सांगतात, ज्यासी नाही भेद ब्रह्मी एकाकार, म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु. ज्याला भेद नाही, परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी एक रूप झालेले आहेत, आणि तेच सद्गुरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.